स्टुडंट्स, वेलकम टू अवर स्कूल जनता स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरोळ. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीमध्ये निबंध लिहित असतो तर तशाच पद्धतीचं निबंध लेखन आपण इंग्रजीमध्ये कसं करता येईल हे आज समजून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण विषय निवडला आहे पिकनिक. पिकनिक म्हणजे सहल. ओके, लिसन. वन फाईन संडे माय पेरेंट्स अलाउड मी टू गो ऑन अ पिकनिक विथ माय फ्रेंड्स. एका रविवारी माझ्या पालकांनी मला परवानगी दिली की मी मित्रांच्याबरोबर सहलीला जाऊ शकतो. इट वॉज द मंथ ऑफ मार्च. मार्च महिना होता. अ कूल ब्रीज वॉज ब्लोईंग. आणि थंडगार वारा वाहत होता. देअर वॉज अ स्वीट स्मेल इन द एअर. आणि हवेमध्ये सुद्धा काय गारवा सुंदर सुगंध पसरलेला होता. इट वॉज व्हेरी प्लेझेंट. द व्हेन्यू ऑफ आवर पिकनिक वॉज द बुद्ध जयंती पार्क. आणि व्हेन्यू म्हणजे काय ठिकाण. आम्ही जे ठिकाण निवडलेलं होतं ते कोणतं होतं? एक पार्क म्हणजेच काय बगीचा. वी रीच्ड द स्पॉट बाय द बस. आणि मग आम्ही त्या ठिकाणाला बसनी पोहोचलो. वी हॅड आवर लंच स्नॅक्स एक्सेट्रा विथ अस. आम्ही आमचं दुपारचं जेवण, स्नॅक्स म्हणजे काय आपण कोरडा खाऊ म्हणतो, तो घेतलेला होता. वी रीच्ड द पार्क इन द मॉर्निंग ॲट 10 o'clock. आम्ही त्या पार्कमध्ये बगीच्यामध्ये सकाळी 10 वाजता पोचलो. फर्स्ट वी प्रिपेअर्ड टी अँड एन्जॉयड इट विथ स्नॅक्स. आम्ही पहिल्यांदा काय केलं, चहा घेतला आणि त्याच्यावर आम्ही थोडेसे स्नॅक्स खाऊन घेतले. देन वी प्लेड गेम्स अँड एन्जॉयड म्युझिक. त्यानंतर आम्ही खेळ खेळलो आणि त्याचबरोबर म्युझिक म्हणजे संगीताचा आनंद घेतला. अनिल हॅड हिज गिटार अँड सुरेंद्र हिज ड्रम. अनिलनं काय आणली होती? त्याची गिटार आणली होती आणि सुरेंद्रनं त्याचे ड्रम आणले होते. आय कॅरीड द टेप रेकॉर्डर. मी टेप रेकॉर्डर घेऊन गेलो होतो. वी सॅंग अँड क्लॅप्ड टू द ट्यून ऑफ द म्युझिक. आम्ही काय केलं, त्या संगीताच्या तालाबरोबर आम्ही गाणी म्हटली. नरेंद्र हॅड ब्रॉट हिज ट्रान्झिस्टर रेडिओ. नरेंद्रनं काय त्याचा ट्रान्झिस्टर रेडिओ आणला होता. गोविंद सॅंग अ डिलाइटफुल सॉन्ग. आणि मग गोविंदनं काय केले, अतिशय सुंदर गाणी गायली. देन वी हॅड अ वॉक अराउंड अ बिग अँड ब्युटिफुल पार्क. आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं, त्या सुंदर आणि मोठ्या बगीच्यामध्ये फिरून बगीचा बघितला. देअर वेअर मेनी अदर पार्टीज अँड ग्रुप्स एन्जॉईंग पिकनिक. आणि मग त्या पार्कमध्ये आणि बरेच लोक होते, गट होते. ग्रुप म्हणजे काय गट, की जे काय करत होते, सहलीचा आनंद घेत होते. देअर वेअर कलरफुल फ्लावर्स ऑल अराउंड. त्या ठिकाणी सभोवती सुंदर सुंदर फुलं होती. वी टूक फोटोग्राफ्स अँड देन एन्जॉयड लंच. आम्ही काय केलं, फोटो काढले थोडेसे आणि त्यानंतर आम्ही जेवण घेतलं. द लंच वॉज व्हेरी टेस्टी अँड वॉर्म. जेवण अगदीच चविष्ट होतं. इट वॉज फुल ऑफ मेनी काइंड ऑफ डिशेस. आमच्याकडं भरपूर पदार्थ होते. वी एन्जॉयड इट टू आवर हार्ट्स कंटेंट. आणि आम्ही मनापासून या गोष्टीचा आनंद घेतला. देन वी हॅड सम रेस्ट अंडर ह्यूज शॅडी ट्री. आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं, मोठ्या झाडाच्या एका सावलीमध्ये विश्रांती घेतली. देन देअर वॉज सेशन ऑफ जोक्स अँड ॲनेक्डोट्स. आणि मग त्यानंतर तिथं काय असं विनोद आणि किस्से किंवा छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम होता. अनिल क्रॅक्ड मेनी जोक्स. अनिलनं भरपूर विनोद सांगितले. आय टोल्ड अ व्हेरी इंटरेस्टिंग ॲनेक्डोट. मी मजेशीर किस्से सांगितले. व्हाईल नरेंद्र टोल्ड अ कपल ऑफ फॅन्टॅस्टिक स्टोरीज. आणि त्याचवेळी नरेंद्रनं काय केलं, अगदी सुंदर गोष्टी सांगितल्या. कपल म्हणजे जोडी किंवा दोन. इन द आफ्टरनून वी एन्जॉयड कोल्ड ड्रिंक्स विथ हॉट पकोराज. आणि मग दुपारी आम्ही काय केलं, कोल्ड्रिंक्स पण थंडगार पेय घेतलं आणि त्याच्यावर आम्ही हॉट पकोराज म्हणजे गरम भजी खाल्ली. वी बॉट दीज फ्रॉम अ नियर बाय रेस्टॉरंट. आणि आम्ही ते कुठून आणलं होतं, तर तिथं जवळच एक उपहारगृह होतं. रेस्टॉरंट मीन्स उपहारगृह, तिथून आम्ही ते आणलं होतं. नाऊ इट वॉज 4 PM सो वी पॅक्ड अँड स्टार्टेड फॉर द बस स्टॉप. आणि मग आता 4 वाजले होते, त्यामुळे आम्ही निघण्याच्या तयारीला लागलो. वी वेअर ऑल व्हेरी हॅप्पी अँड लाफिंग. आम्ही सर्वजणच फार आनंदात होतो. सून द बस अरायव्ड अँड वी बॉरोड इट. आणि मग त्यानंतर काय झालं, लगेचच त्या ठिकाणी एस-टी आली आणि आम्ही काय केलं, बसमध्ये बसून निघालो. इव्हन इन द बस वी वेअर बिझी क्रॅकिंग जोक्स अँड टेलिंग फनी थिंग्स. आणि मग बसमध्ये सुद्धा आम्ही काय करत होतो, की विनोद सांगत होतो,
आणि त्याचवर गप्पा मारण्याचं काम चालू होतं. व्हेन आय रीच्ड होम आय फेल्ट टायर्ड बट व्हेरी हॅपी. मी ज्याला घरी पोचलो त्याला मी थकलेलो होतो पण फारच आनंदी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, हा एसे निबंध आहे असा बघून लिहायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या स्पॉटला पिकनिकला गेला होता, सहलीला गेला होता त्याची माहिती लिहायची आहे आणि हाच तुमचा आजचा होमवर्क असणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.